झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपला ऋषिकेश जो आहे तो जानकीच्या समोर आलेला असतो आणि जानकी ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते। तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो की काही जरी झालं तरी आम्ही तुझ्या आईला नक्की शोधण्याचा प्रयत्न करू, तू अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे। तेवढ्यामध्ये तिथे आपली अवंतिका आणि सौमित्र येतात आणि ते सुद्धा जानकीला खूप धीर देत असतात। आपली अवंतिका सुद्धा बोलते की वहिनी तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आम्ही आहो वहिनी, तुम्ही बऱ्याच झाल्या की आम्हाला कसलंच टेन्शन नाही, कारण तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत असं अवंतिका ही जानकीला बोलत असते। दुसरीकडे आता ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मैत्रिणींना सांगते की मी सारंगला सांगितलं की मी प्रेग्नंट आहे आणि मी चेकिंगसाठी चालले आणि त्या बिंडोक माणसाने माझ्यावर विश्वास ठेवला, असं जेव्हा ही ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींना सांगत असते तेव्हा सारंग हे सर्व काही ऐश्वर्याचं बोलणं गुपचूप ऐकतो आणि आता त्याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून जातो। तेव्हा मात्र ऐश्वर्याचं बोलणं जेव्हा सारंग ऐकतो तेव्हा त्याला खूप पश्चाताप होतो आणि तो पळत पळत आपल्या जानकीकडे जातो। जानकीकडे गेल्यानंतर इकडे हा ऋषिकेश आणि जानकी सारंगकडे बघत असतात। तेव्हा सारंग आता या जानकीकडे बघतो, कारण त्याला ऐश्वर्या कशी आहे हे चांगलं समजलेलं असतं। तर आता इकडे हा सारंग खूप रडत असतो आणि इकडे ही जानकी व ऋषिकेश हे या दोघेही सारंगकडे बघत राहतात। तेव्हा सारंग ह्या जानकीला बोलतो की वहिनी मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपलं घर तोडलंय ग। तेव्हा जानकी बोलते की इथून पुढे अजिबात हरायचं नाही आणि तुटलेलं घर जे आहे ते जोडायचे आपल्याला, ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये तिच्याशी तसंच वागायचं आणि आपण पुन्हा सर्वांनी एकत्र यायचं आणि तिला घराबाहेर काढायचं, असं पण इकडे जानकी सारंगला बोलत असते। तर सारंग बोलतो की ठीक आहे वहिनी, मी तुला साथ द्यायला तयार आहे। तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद।